हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहात? काल आपण 4-4 मार्काचे जवळजवळ 10 मार्काचं दिलं तुम्हाला काल. आज पण 10 मार्काचे मित्र. तर या ठिकाणी पार्ट सेकंड आहे, मॅथमॅटिक सेकंडचा, जॉमेट्रिक, बरोबर की नाही? तर त्याच्यातले ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन आहे आणि एक सर्कल आहे, टँजंट, त्याचप्रमाणे द नेम ऑफ द सेंटर इज ओ. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. अवघड आहेत मित्र हो, पण तुम्ही जर आता समजून घेतले आणि परत वहीत लिहिताना व्यवस्थित एका खाली ऐकल्या. कारण मी बघा इथं क्वेश्चन दिलाय, कॉस थिटा इज इक्वल टू √3/2, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा. मग 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा मी डायरेक्ट इकडे घेतलंय. तुम्ही खाली 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 फळा असा थोडासा लांब आहे म्हणून मी असा या बाजूला घेतलेलं आहे, राईट हँड साईडला, बरोबर की नाही? अवघड गणित आहेत, परीक्षेला 101% अशा प्रकारचे उदाहरणं, एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही सॉल्व करा. जेवढे अवघड सॉल्व कराल तेवढे सोपे तुम्हाला. क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन सेकंड, क्वेश्चन थर्ड, हे फोर्थ आणि फिफ्थ मधलं आहे मित्र. क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 मध्ये येतात. तर अजून ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन तुम्हाला देणारे जे अवघड आहेत ते, आणि जे सोपे आहेत ते तर दिलेलेच आहे. तुम्ही लिंकवर जा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना बघू द्या. आउट ऑफ 40 पैकी 40 मित्र पडतील तुम्हाला. साइन थिटा, कॉस थिटा, 1/sin थिटा हे पाठ झालेले आहे तुमचं. 1/sin म्हणजे 1/sin थिटा बरोबर कोसेक थिटा, 1/sec थिटा बरोबर कॉस थिटा, आहे की नाही? साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर टॅन थिटा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कॉट थिटा, आहे की नाही? हे सगळे थोडंसं 2-3 दिवस केलं की ते आपल्या लक्षात राहतात मित्र. आणि मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, त्याचा तर आपल्याला यूज करायचंच आहे, बरोबर? जे अवघड असतील ते चांगले सॉल्व करा. आता आमचे सराव होतात 30-40 वर्षे, त्यामुळे आम्हाला सोपं वाटतं मित्र. शिक्षकांना सोपं वाटतं. इट इज व्हेरी इझी टू ऑपरेट दी डिफिकल्ट एक्झाम्पल, बट इट इज नॉट इझी टू ऑपरेट द डिफिकल्ट एक्झाम्पल. इट मे बी मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस इज इक्वल टू प्लस, पण तरी सुद्धा अजून विद्यार्थी चुकतायत, बरोबर की नाही? -12 + 5 त्याच्यामध्ये पण उत्तर काढता नाही येत. -12 + 5 याचं उत्तर -7च येणार, कारण मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे की नाही? आणि लहान संख्येला 5, म्हणजे 12 मधनं 5 गेले 7 म्हणून -7 उत्तर येते. या प्रत्येक उदाहरणामध्ये मायनस मायनसची बेरीज मायनसच होते. मायनस इन ब्रॅकेट -2 प्लस इन ब्रॅकेट -5 इज इक्वल टू काय होईल? -7, आहे की नाही? हे -2 आणि -5 यांची बेरीज -7च होणार. परंतु हे -2 मल्टिप्लाइड -7 -5 यांचं मल्टिप्लिकेशन +10 होणार. लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन आणि बेरीज याच्यामध्ये विरुद्ध आहे. मायनसची बेरीज मायनस होते, परंतु मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस इज इक्वल टू प्लस होते. आता या ठिकाणी बघा मित्र, सर्कल हॅविंग द सेंटर ओ, या सर्कलचा सेंटर ओ आहे आणि इथे दिलेलं आहे बघा, या ठिकाणी PT आणि PS दिलंय आपल्याला 8, PQ दिली 6 आणि QR दिलंय 10. मग इथं क्वेश्चन दिलाय मित्र हो, हे बघा, PQ इज इक्वल टू 6, QR इज इक्वल टू 10, आणि PS इज इक्वल टू 8, तर काय फाइंड करायला सांगितलंय त्यांनी? तुम्हाला PT फाइंड करायला सांगितली. काय फाइंड करायला सांगितले? PT. म्हणजे ही जी PT आहे ही PT फाइंड करायला सांगितली, बरोबर? 3 मार्काचा प्रश्न आहे मित्र.
किंवा 4ला पण येऊ शकतो, त्याच्यात अजून दिलेलं असतं. मग आता या ठिकाणी सोल्युशन इथून सुरुवात होते बघा. पी टी मल्टिप्लाइड बाय पी एस. हे बघा, पी टी हा पूर्ण पी टी मल्टिप्लाइड बाय पी एस अशीच फिगर असेल तर पी टी मल्टिप्लाइड बाय पी एस इज इक्वल टू पी आर. बघा, पी आर मल्टिप्लाइड बाय पी क्यू. थेरम येते, आहे की नाही? मग हे सूत्र लक्षात ठेवायचं. या सूत्रावर सगळं आहे. मग आता पीटीची किंमत किती आहे काढायला सांगितली आपल्याला. पी एस 8 आहे. पी एस किती आहे? 8 इज इक्वल टू पी आर किती आहे? हा पी आर जो आहे हा कसा काढला? पी आर बरोबर पी क्यू अधिक क्यू आर. पी क्यू अधिक क्यू आर. पी क्यू किती आहे? 6 अधिक 10. बघा, 6 अधिक 10 पी आर झालाय 16, आहे की नाही? मग या ठिकाणी पी आर 16 मल्टिप्लाइड बाय पी क्यू किती आहे? हा पी क्यू 6 मल्टिप्लाय 6. मग आता आपल्याला पीटी काढायचं आहे. मग पीटी काढताना हा 8 मल्टिप्लाइड आहे इथे, तर उजव्या बाजूला गेल्यावर काय होणार? डिवाइड झाला. मग पीटी इज इक्वल टू 16 मल्टिप्लाइड 6 अपॉन 8. 16 गुणिले 6 छेद 8. मग 8ने संक्षिप्त रूप दिलं. 8 एक 8, 8 दुने 16, म्हणजे 6 गुणिले 2, म्हणजे पीटी बरोबर किती झाला? 12. म्हणजे पीटीची व्हॅल्यू आपल्याला 12 झाली, बरोबर की नाही? मग या ठिकाणी पीटी 12 झाले तर टी एस काढायचा आहे. काय काढायचं आहे आपल्याला? टी एस. मग हा टी एस इथे बघा. मग टी एस सुद्धा कसा काढणार आहे तुम्ही? क्वेश्चन मार्क टी एस. मग टी एस कसा काढणार? पीटी बरोबर हा बघा, पीटी बरोबर हा अधिक हा. पीटी बरोबर टी एस अधिक एस पी. पीटी बरोबर टी एस अधिक एस पी. पीटी किती निघाला आपला? 12. म्हणून 12 बरोबर टी एस अधिक 8, आहे की नाही? 12 बरोबर टी एस अधिक 8. म्हणजे टी एस बरोबर हे 12च्या जवळ 8 गेले तर मायनस होतील, म्हणून टी एस बरोबर 12 वजा 8, 12 मायनस 8. मग टी एस बरोबर 12तून 8 गेले किती राहिले? 4. म्हणून द व्हॅल्यू ऑफ टी एस इज इक्वल टू 4. इट मे बी कॅरीज 4 मार्क्स मित्रांनो, किंवा डेफिनेट 3 मार्क्स आहेत. दुसरं एक्झाम्पल ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन मधलं दिलंय, 4थ्या मधलंच आहे. क्वेश्चन पेपर मध्ये बऱ्याच वेळा आले, आता पण येण्याची दोन्ही शक्यता दाट आहे मित्रांनो. आता क्वेश्चन या ठिकाणी दिलंय त्यांनी कॉस थिटा रूट 3/2. कॉस थिटाची व्हॅल्यू किती दिली? रूट 3/2. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा. मग हे सुद्धा 4 मार्काला दाट शक्यता आहे. आता या ठिकाणी पहिलं कॉस थिटा दिलंय आपल्याला, तर कॉस थिटावरून आपल्याला काय काढता येईल? सेक थिटा काढता येते, बरोबर? 1 अपॉन कॉस थिटा बरोबर सेक थिटा. परंतु आपल्याला साइन स्क्वेअर थिटा, साइनची व्हॅल्यू काढावं लागेल. का काढावं लागेल? कारण कोसेक थिटा आपल्याला दिलेला नाही, म्हणून 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. मग आता हे घ्यायचं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे कॉन्स्टंट आहे, बरोबर नाही? सर्वांना माहिती. मग आता किमती टाका. साइन स्क्वेअर थिटा काढायचं आहे म्हणून जसंच्या तसं प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू दिली रूट 3/2. ब्रॅकेट स्क्वेअर करायचा, कारण कॉस स्क्वेअर थिटा आहे ना, तर इथं वर्ग करायचा. वर्गमुळात 3चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 3च होतो ना. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस 3, 2चा वर्ग 4 झाला बघा, आणि रूट 3चा वर्ग 3च होतो. बरेच वेळा सांगितलेलं आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस 3/4 इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता हे 1 जसंच्या तसं आहे, 1/1. याला आपण नाही म्हणून 1 घ्यायचे. हे 3/4 प्लस आहे, तर उजव्या बाजूला गेल्यावर मायनस झाले. काय झाले? मायनस झाले. हेच खालचं उदाहरण इकडे घेतलं, 1/1 मायनस 3/4, म्हणजे तिरकस गुणाकार करायचा. 4 वजा 3 अपॉन 4 1 4, म्हणजे 4 मधून 3 गेलं 1, आणि 4 1 4, 4 अशी 4. आता साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/4 आले. साइन स्क्वेअर थिटा काय झाले? 1/4. आता याचं वर्गमूळ काढावं लागेल. मग साइन थिटा बरोबर स्क्वेअर रूट 1/4. 1चं 1च येतं, म्हणून साइन थिटा इज इक्वल टू 1/2. 4चं वर्गमूळ 2. कळलं का नाही?
मग आता आपल्याला साइन थिटा मिळाला, मग कोसेक थिटा कसा काढणार? सोपं आहे. कोसेक थिटा बरोबर 1/sin थिटा, आहे की नाही? कोसेक थिटा बरोबर 1/sin थिटा. साइन थिटा आलाय 1/2, म्हणजेच 1/1/2 म्हणजेच कोसेक थिटा 2 झाला. व्यस्त, आहे का नाही? कोसेक थिटा काय करायचा? साइन थिटा व्यस्त. व्यस्त म्हणजे काय? 1/2 चा 2/1 झाला व्यस्त. म्हणजे रिसिप्रोकल, इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? रिसिप्रोकल. हे समजून घ्या मित्र, आहे का नाही? हे फार महत्वाचं आहे. आणि रिसिप्रोकल म्हणजेच काय? व्यस्त. 4/5 चा व्यस्त काय येईल? 5/4. 1/2 चा रिसिप्रोकल 2/1, म्हणजे छेद 1 नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे 2 आलं. कोसेक थिटाची व्हॅल्यू 2 आली. आणि तिकडे दिलंय बघा 1/cos थिटा, म्हणजे सेक थिटा ही व्हॅल्यू. 1/sin थिटा बरोबर कोसेक थिटा, 1/cos थिटा बरोबर सेक थिटा. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे मित्र आपल्याला. किती दिले? √3/2, म्हणजेच 1/√3/2. याचा पण व्यस्त घ्यायचा. काय घ्यायचा? व्यस्त. म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू किती आली? 2/√3, 2/√3. मग आता याच्यामध्ये सेक थिटा आणि कोसेक थिटाच्या व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. इथं 1 सेक थिटा म्हणजे 1 - 2/√3 अपॉन 1 कोसेक थिटा. कोसेक थिटाची व्हॅल्यू 2 आली, 1 + 2, आहे की नाही? मग आता या ठिकाणी √3 - 2/√3. मग काय होईल? √3 - 2 अपॉन, हे अपॉन केलंय, ऑब्लिक म्हणजे अपॉन, √3 छेद 1 + 2, म्हणजेच √3 - 2 अपॉन, हे किती? हे 3 आणि हे खाली आले √3. हे झालं उत्तर याचं मित्र. थोडस समजून लिहा, स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीने. आणि हे गणित अशा प्रकारे येते. मागे पण त्रिकोणोमेट्रीचं साइन थिटा = 7/14 दिले. फाइंड आउट द कॉस थिटा, तर ते पण 2 मार्काला. याच्यात 2 मार्काला फाइंड आउट द साइन थिटा हे पण येऊ शकतं 3 मार्काला. परंतु हे जे मोठं गणित आहे ते 4 मार्काला. म्हणजे अशा प्रकारे फिल इन द ब्लँक्स दोघांच्या पण आहेत. आणि 4 आणि 3 7 आणि 2 9, 9 ते 10 मार्काचा आहे. तर तुम्ही सॉल्व करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र. आनंदात सोडवा मॅथमॅटिक्स सेकंड. बाय.